नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेत। लातूरमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल या प्रकरणी लातूरमधून 2 संशयित शिक्षकांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं। चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं। त्यानंतर संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन्ही संशयितांची नावं आहेत। यापैकी संजय जाधव फरार झाला, तर जलील पठाणला पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं। पोलीस सध्या संजय जाधवचा शोध घेत आहेत। या सर्व प्रकरणात आणखीन काही धागेदोरे लागतात का याची चाचपणी आता पोलीस करतायत। तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचलेले आहेत। लातूरमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर काल या प्रकरणी लातूरमधून 2 संशयित शिक्षकांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं। चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं। संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन्ही संशयितांची नावं आहेत। यापैकी संजय जाधव हा फरार झालेला आहे, तर जलील पठाणला संजय जाधव फरार झाल्याचं समजताच पठाणला पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं। पोलीस सध्या संजय जाधवचा शोध घेत आहेत। त्यासाठी एक पथक पोलिसांचं रवाना झालेलं आहे। तर या सर्व प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतात का याची चाचपणी आता लातूर पोलीस करतायत। संशयित शिक्षक जलील पठाण यांच्या शाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळेंनी। आपण पाहूयात। नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणी नांदेडच्या एटीएस विभागानं लातूरच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं। त्यामध्ये जलील पठाण हे कातपूरच्या शाळेवरती मुख्याध्यापक आहेत। मी सध्या आहे या कातपूरच्या शाळेवरती। आपण पाहू शकता की ही शाळा जी आहे 1ली ते 8वी पर्यंतची शाळा आहे आणि जवळपास 2017 पासून मुख्याध्यापक पदाचा पदभार जलील पठाण यांच्याकडे होता। आणि या संदर्भामध्ये जलील पठाणच्या संदर्भामध्ये सर्व जर माहिती आपण पाहिली तर जलील पठाणचं व्हॉट्सअप चॅट ज्यावेळेस एटीएसनं तपासलं त्या चॅटमध्ये जलील पठाणच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थ्यांचे काही ॲडमिट्स कार्ड जे आहेत ते त्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि संजय जाधव यांना ते व्हॉट्सअप चॅट पाठवलेले आहेत। त्या सर्व प्रकरणामधून एटीएसनं जी आहे रात्री जी संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांच्या विरोधामध्ये जी कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि त्या दोघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर अन्य दुसरे 2 जण आहेत त्या दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदर पाहिलं तर या सर्व प्रकरणामध्ये जे आहे लातूर पोलीस आता या संदर्भामध्ये सगळा जो तपास आहे तो तपास आता करणार आहे। माझ्यासोबत आहेत या कातपूर या गावचे जे शालेय कमिटीचे जे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत। काय सांगाल सर, जलील पठाण सर हे जे प्रकरण झालेलं आहे कसं बघता याच्याकडे काय? नमस्कार, मी पांडुरंग मस्के या शाळेचा शालेय कमिटी अध्यक्ष आहे। सर, ही बातमी ऐकल्याच्या नंतर मलाच नव्हे तर आमच्या सगळं गावाला म्हणजे धक्का बसला। म्हणजे खरं वाटलं नाही की बाबा एखादा माणूस ह्या पेशातला, शिक्षकी पेशा म्हणजे एक आदर्श पेशा आहे, आदर्श पेशातला माणूस एखाद्या याच्यामध्ये अडकू शकतो। त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे गावचं नाव एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचं गाव नावाजलेलं आहे। कातपूर शाळा या पंचक्रोशीमध्ये खूप गाजलेली शाळा आहे। म्हणजे इथं चढाओढ राहायची शिक्षकांना येण्यासाठी, बाबा कातपूर जवळचं गाव आहे आणि इथं शैक्षणिक दर्जाही चांगला आहे म्हणून इथं चांगले लोक यायचे, शिक्षक चांगले लोक यायचे। पण हे प्रकरण ऐकल्याच्या नंतर मला तर खूप मोठा धक्का बसला आणि गाववाले तर खूप म्हणजे परेशान आहेत की आपली शाळा कशी होती आणि एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या शाळेचं नाव म्हणजे थोडंसं हे झालं, खराब झालं। म्हणून गाववाले हे आम्ही मगच थोड्या वेळाखाली बैठक घेतली गाववाले, आमची ग्रामपंचायत आणि शालेय कमिटीची। गाववाल्याचं म्हणणं आलं की बाबा असं आहे का नाही आपल्याला काही माहीत नाही, तो दोषी आहे नाही, पण आपल्या शाळेवर नको हा माणूस, म्हणून आम्ही एक बैठक घेतलेली आहे। आणि हे प्रकरण म्हणजे खूप वेदनादायक आहे आणि लातूर पॅटर्नला एक माझ्या वतीनं म्हणजे मला वाटते की हा कलंक आहे। कारण लातूरचे खूप मेहनती लोक आहेत, इथे क्लासेस घेणारे खूप मेहनत घेतात, पण अशा प्रकारामुळे एक लातूर पॅटर्नला एक गालबोट लागलेला आहे असं मला वाटतं। जलील पठाण सरांचं जे एकंदरीत जे इथले जे हावभाव आहेत, तिथले जे वागणं आहे ते कसं होतं, काय वाटत होतं, काय वेगळं काही संशयास्पद होतं का त्यामध्ये? नाही, आता जवळपास ते 2017 पासून ह्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून चाललेले होते, पण कधी आम्हाला वाटलं नाही की म्हणजे काहीतरी हे असा व्यवसाय किंवा काय याच्यामध्ये असतील असं कधी वाटलं नाही। त्याच्यामुळे आम्ही कधी त्यांच्या म्हणजे संशयाने बघायचा काही विषय झाला नाही। शाळा इथे 8वी पर्यंत असल्यामुळे कधी ह्या क्षेत्रामध्ये असतील असं कधी नाही। निश्चित या प्रकरणानं लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया इथले ग्रामस्थ देत आहेत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।